केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशात श्री गणेशाची पूजा केली जाते। इंडोनेशिया हा त्यांपैकीच एक देश। येथे गणपती इतका पूजनीय मानला जातो की तिथल्या रुपयांच्या नोटेवरही बाप्पाचं चित्र दिसतं। याशिवाय येथील आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट सांगायची झाल्यास येथील माउंट ब्रोमो या ज्वालामुखीच्या पर्वतावर तब्बल 700 वर्षापूर्वीची गणेश मूर्ती सुद्धा आहे। या मूर्तीविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी चैताली आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी। इंडोनेशियात एकूण 141 ज्वालामुखी असून 130 ज्वालामुखी अद्यापही सक्रिय असल्याचं बोललं जातं। यात माउंट ब्रोमोचा देखील समावेश होतो। हा ज्वालामुखी पूर्व जावा प्रांतातील ब्रोमो टेनगर सेमेरू नॅशनल पार्क मध्ये आहे। माउंट ब्रोमो म्हणजे स्थानिक जावानिक भाषेत भगवान ब्रह्मा। येथे ज्वालामुखी जरी असला तरी मात्र हा पर्वत येथील गणेशामुळे अधिक प्रसिद्ध आहे। येथील गणेश मूर्ती ही अगदी ज्वालामुखीच्या मुखाजवळच आहे। बाप्पा आपल्या ज्वालामुखीपासून रक्षण करतो असे येथील स्थानिकांचं म्हणणं आहे। 700 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी ही गणेश मूर्ती स्थापन केली असे जावामधील लोक सांगतात। तेव्हापासूनच आस्थागायत येथे गणेशाची पूजा ही नित्यनियमाने केली जाते। अगदी डोंगर माथ्यावर चढून गेल्यानंतर श्री गणेशाचं दर्शन होत असलं तरी येथील गणेशाच्या पूजेमध्ये आतापर्यंत कधीही खंड पडला नाहीये। आश्चर्याची बाब म्हणजे येथे ज्वालामुखीचा विस्फोट जरी झाला तरी गणेशाची पूजा ही होतेच। या गणेशाचा एक छोटा उत्सवही दरवर्षी येथे साजरा केला जातो। खरं तर ही स्थानिकांमधील एक परंपरा आहे। या उत्सवाला यांद्रया कासडा असं म्हटलं जातं। 15 दिवसांचा हा उत्सव असतो। वर्षातून एकदा 15 दिवसांचा हा उत्सव साजरा करण्यात येतो। येथे गणेशाची पूजा करण्याबरोबरच त्याला फळ फुलांचा नैवेद्यही दाखवला जातो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राइब करा।